उनका सूक्त कार्य है व्याख्या करेंगे। ये इसमें है? अच्छा चलो बोलो, समझ में आ जाएगा वो हिंदी वाला। 10 धर्म सूक्त ज्यांचे श्रवण करून अनुसरण केल्याने माणूस सर्व दुःखापासून मुक्त होऊ शकतो, अशा ज्या मूल्यवान गुणकारी रक्षण मंत्रांचा महान मुनी भगवान बुद्धाने भिक्षूंना उपदेश केला, त्या रक्षण मंत्राचे सुरक्षा स्त्रोताचे पठण सर्व लोकांच्या हितासाठी आम्ही करीत आहोत। मी असे ऐकले आहे की एकदा भगवान बुद्ध श्रावस्तमती अनाथपिंडकाच्या उद्यानातील चेतवन विहारात राहत असत, त्यावेळी भगवंतांनी एक दिवस भिक्षूंना म्हणून संबोधन केले। काय म्हणून तर गुरुजी असे म्हणून भिक्खूंनी त्यांना प्रतिसाद दिला। त्यावर भगवान म्हणाले, भिक्खूंनो, संन्यस्त प्रव्रजित भिक्षू या 10 गोष्टी संबंधी नेहमी मनन चिंतन करावे। कोणत्या 10 गोष्टी संबंधी? मी आता गृहस्थापेक्षा एका निराळ्या जीवनात आलो आहोत। अशा प्रकारे भिक्षूने प्रवजिताने नेहमी मनन विचार केला पाहिजे। माझी आजीविका, माझे भरणपोषण दुसऱ्या लोकांवर अवलंबित आधारित आहे, असा विचार परिवर्तनाने सदा सर्वदा केला पाहिजे। आता मी जीवनपद्धती गृहस्थापेक्षा निराळी भिन्न असली पाहिजे, असा विचार परिवर्तनाने सदा सर्वदा केला पाहिजे। माझे अंतर्मन व्रत पालनाच्या धर्माज्ञा अनुसरण्याच्या बाबतीत माझी निंदा तर करीत नाहीत ना, असा विचार प्रवजिताने सदा सर्वदा केला पाहिजे। माझे विद्वान ब्रह्मचारी भिक्षू माझ्या वर्तनाचे अवलोकन करून माझे गुरुबंधू माझ्या व्रत पालनासंबंधी धर्मज्ञातेचे पालन करण्याविषयी माझी निंदा तर करीत नाही ना, माझ्यावर दोषारोपण तर नाहीत, माझ्यावर दोषारोपण तर करीत नाहीत ना, असा विचार प्रवजिताने सदा सर्वदा केला पाहिजे। माझ्या सर्व लाडक्या व प्रिय बंधू आणि मित्रापासून मला अलग व्हायचे आहे। माझी व त्यांची ताटाटूट व्हायची आहे, अशा प्रकारे प्रवजिताने भिक्षूने नेहमी विचार मनन करायचे पाहिजे। मी माझ्या कर्माचा परिपाक आहे, मला माझ्या कर्माचा वारसा मिळणार आहे। कर्म हीच माझी माता आहे, माझी कर्मेच माझे बांधव नातलग आहे। मी जे कर्म करीन ते केल्यामुळे मी त्या कर्माचा वारस उत्तराधिकारी बनेन, अशा प्रकारे प्रवजिताने नेहमी मनन करावयास पाहिजे। माझे दिवस व माझ्या रात्री कोणत्या मनस्थितीत व्यतीत होत असे आहेत, अशा प्रकारे प्रवजिताने भिक्षूने नेहमी विचार मनन करायला पाहिजे। शून्यगारात एकांतवासात मी रमणात होत आहे का, अशा प्रकारे प्रवजिताने भिक्षूने नेहमी विचार मनन करायला पाहिजे। मी अति मानवी सिद्धी प्राप्त केली आहे काय, या आर्याद्वारा भगवान बुद्धाच्या शिष्याद्वारा अर्जित प्राप्त केल्या जाणारे विशेष ज्ञान व दर्शन प्राप्त केले आहे काय, की ज्या कारणाने माझ्या जीवनाच्या अंतिम समयी माझ्या सब्रह्मचारी गुरुबंधू भिक्षूंनी मला त्यासंबंधी विचारले असता मी लज्जित होऊन त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ होईल। अशा प्रकारे प्रवजिताने भिक्षूने
नेहमी मनन चिंतन केले पाहिजे. भिक्षूंनो, परिचिताने या 10 महत्त्वाच्या गोष्टीविषयी नेहमी मनन व चिंतन केले पाहिजे. भगवान बुद्धांनी हे सर्व भिक्खूंना उद्देशून म्हटले. भगवंताचे भाषण ऐकून संतुष्ट झालेल्या भिक्षूंनी भगवंताचे आभार मानले, अभिनंदन केले. साधू 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 साधू.